श्री संत शिरोमणी भगवान नारायणगिरीजी महाराज खुद्द यांच्या अमृतवाणीतून झालेले धडाकेबाज हजारो कीर्तन व प्रवचनाच्या ओरिजिनल कॅसेट, सीडी, व्हीसीडी, MP3, DVD मिळण्याचे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण. पेन ड्राईव्ह व मेमरी कार्ड भरून मिळेल. श्री संत सद्गुरु नारायणगिरीजी अगरबत्ती, प्रेमकुमार, वैजापूर. मोबाईल नंबर 9765150088. सापडले, मारायची पाळी, कित्येक मेले हो. आणि इकडं पाऊस नाही, प्यायला पाणी नाही म्हणून आपण मरतोय. सृष्टीमध्ये सगळा विस्कळीतपणा निर्माण झाला. माणूस विस्कळीत वागतोय आणि सृष्टीमध्ये कोणत्याही रीतीने जीव अडचणीत आणि दुःखात सापडलेला आहे. विठ्ठल हो, अमेरिकेला कोणतं एक विमान कुठं समुद्रात ढासळत मेले 200 माणसं. घ्या कुठे एसटीच्या टकरी, गाड्यांच्या टकरी पाण्यात बुडत आहेत. काय काय पद्धतीनं या जीवामध्ये माणसं सुखी असणं फार अवघड झालं या जगात. अमेरिकेला संपत्तीचा फटका आहे म्हणून सुख आहे तिथं असं कुठे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, जारी मना तूची शोधो निपाये. विठ्ठल आटपून घेणार आहे. आमचा अभंग तसाच राहील. मग आम्ही त्याला काय करावं. वेळ जर नाही पुरू लागला, तुम्हालाही बसायला काही, तुम्ही तरी किती बसाल, आम्ही तरी किती उभं राहावं. बरे इतका कुटाणा करून तरी याचा फायदा कोणता आहे. कशा करता केला हा कुटाणा. फक्त इथं कोंबडे बोकडं कापू नका. आता दुसरीकडे काय मनाई करता येईल. अहो इथं कोंबडे कापू नका, बोकडं कापू नका. सगळ्या गावाची संमती आहे, ग्रामपंचायतची संमती आहे. बोर्ड इथं लावलेला आहे. देवापुढे हिंसा करू नका, पाप करू नका. पापाचं फळ करणाऱ्याला भोगावं लागेल आणि गावाला सुद्धा भोगावं लागेल. परमेश्वराला ओळखून जाणून आणि दुनियेला जनता जनार्दन. बाबू राजेंद्र प्रसाद एकमेकाच्या बरोबरीच्या अधिकाराच्या व्यक्ती, तरी परंतु उठवलं नाही, त्रास दिला नाही, दुःख होऊ नये आपल्या लोकांना. हा विचार आपण कोणालाही कसं दुःख देतो. शेजाऱ्याला का दुःख, गावाला का दुःख, कोणा व्यक्तीला का दुःख, कोणा जीवाला का दुःख. जीवी जीव नेणे पापी सार घाते, जीवी जीव नेणे पापी सार घाते. नळी तुझा याची कापू बरीच. हो, आपण जीव आहे, दुसरा जीव आहे. आपल्याला काटा टोचला दुःख होतं, तसं दुसऱ्याला काटा टोचला दुःख होणार नाही का. नको का विचार करायला. त्या जीवात परमेश्वर आहे. आपल्या हृदयात जो परमेश्वर आहे तोच परमेश्वर त्याच्यात आहे. त्या जीवाला दिलेला दुःख ते परमेश्वराला धक्का बसतो. परमेश्वराला धक्का देणं साधी गोष्ट नाहीये. त्याचा आज उद्या परवा केव्हा ना केव्हा तरी फळ भोगावं लागेल. सृष्टीतले जीव सगळे ईश्वराचे आहेत, त्याची लेकरं आहेत. ईश्वराच्या सृष्टीच्या त्याच्या लेकराला मारायचा कोणाला देवाना अधिकार दिला. शहाण्या एका जीवानं
अज्ञानी एका जीवाला म्हणजे अज्ञानी भावाला कापून आणि शिजवून भाजून खावं, ईश्वराला धक्का आहे. आणि हे पाप भोगल्याशिवाय गती नाही. आणि म्हणून हिंसा करून नाहीये विठ्ठल. हो सांगत होतो द्रष्टांत. माणसं म्हणजे काय, कसे कसे असावेत. साधू हे माणसं आहेत, ऋषीमुनी माणसं होऊन गेले. आजही तसे सज्जन माणसं असतीलच. सती साध्वी पतिव्रता साधू संत महात्मे हे असतातच. दिसत नाहीत, भेटत नाहीत का जगात नाहीत. ते आपल्याला भेटावी इतकी लायकी आपली नाहीये म्हणून आपल्याला भेटत नाहीत, जगात नाहीत असं नाही. विठ्ठल ब्राह्मण मनुष्य उपवर मुलगी. कधी कायची कथा सांगतोय पण कथा सत्य सांगतोय खरी. आमच्या जवळ खऱ्या कथा पुष्कळ गोष्टी आहेत. दुसऱ्या गोष्टी सांगायला वेळच नाहीये. खऱ्याच संपन्नात तर खोट्या कशाला सांगत बस. ब्राह्मण मनुष्य उपवर मुलगी लग्न होईना, खर्च नाही ना. लग्ना करता लागणारा पैसा खर्च करायला शक्ती नाही, सामर्थ्य नाही. नाही म्हटलं तरी गरीबाच्या लग्नाला ब्राह्मणाच्या का होईना 10-5 हजार तर पाहिजे. असा ब्राह्मण चिंतेत काळजीत. इकडून तिकडून दररोज एवढं तेवढं काही आणायचं आणि तेवढं दररोज खाण्यावारी संपलं. मुलीच्या लग्नाला काय कोण पैसा देतो काय करतो. अखेर कर्ज काढलं. काही एका मुदतीवर कर्ज काढलं आणि ती मुदत संपत आली. त्यानं कोर्टात दावा केला आणि त्याची तारीख आहे, उद्या तारीख आहे. उसने पैसे घेतले का कर्जावर घेतले देना, कोर्टात दावा केला. उद्या कोर्टाचं समन्स आहे हजर होण्याचं. इकडा तिकडा प्रयत्न केला, कुठं पैसे मिळत नाहीत. रस्त्यानं उदास चाललाय हा ब्राह्मण माणूस. तिकडून एक असा दुसरा ग्रस्त चाललेला आहे. त्यानं पाहिलं माणूस ब्राह्मण दिसतोय पण चेहरा उतरलेला आहे, उदास का. पुढे गेले, हात जोडले. आपण ब्राह्मण दिसता पण चेहरा उदास आहे. काय कारण आहे चेहरा उदास. नमस्कार नमस्कार म्हणे. तुम्हाला सांगून काय उपयोग. उपयोगच काय सांगून, कशाला सांगा. उपयोग नसेल तर ठीक आहे, बरोबर आहे. तरी परंतु कळलं तर बरं होईल. काय हरकत आहे, तुमचं नुकसान काही होणार नाही. हो, मुलीच्या लग्नाकरता पैसे घेतले. ज्याचे पैसे मी घेतले त्यानं माझ्यावर दावा केलाय, त्याचे पैसे मला वेळेवर देणं झालं नाही. कोर्टात दावा आहे, उद्याच्याला तारीख आहे. कसे पैसे द्यावे या चिंतेत काळजीत. काय तुमचा पत्ता, पत्ता लिहून घेत. अमुक नाव, अमुक ठिकाण. कोणत्या कोर्टात आहे तुमचा दावा, कसला दावा, कोणत्या कोर्टात आहे, तारीख कोणती आहे, चिठ्ठीवर लिहून घेतली. यांच्या तारखेच्या आत हे कोर्टात गेले. सगळे रक्कम जी होती तेवढी भरली माणूस. रक्कम कोणाची उसने घेतलेली रक्कम आणि त्याचा जो दावा आहे त्याची जी तारीख आहे, एक रस्ता अगोदर हजर झाले तेवढी रक्कम भरली 10,000. सांगा आपल्यात कोण आहे असा माणूस.
आणि कथा आजची नाही, आज पैशाला भूत आलाय. पूर्वीच्या काळी पैसा 1 रुपया फार महाग होता. 1 रुपया म्हणजे गाडीचा चाका एवढा मोठा होता. कदाचित 1 रुपयाला त्यावेळेला गाडीचं चाक सुद्धा विकत मिळत असेल, म्हणून गाडीच्या चाकापेक्षा मोठा रुपया म्हणत होतो. 1-2 पैसे तर पोट भरत होतो. 4 आणे तो मजुरी होती सगळी. काही काही वेळेला 10 पैसे मजुरी. हे रेल्वे लाईनच्या वेळेला 4 आणे मजुरी होती असं आम्ही ऐकू नये, मला काही माहित नाही. हे रेल्वे लाईन ज्या वेळेला अंतरले गेले, 2 रुपये पोत होतं धान्य, हे मला कळत आहे. तुम्हाला सुद्धा पुष्कळाला कळतात. 2 रुपये धान्याचं पोत होत तुम्हाला. म्हणजे तुमचं वय थोडं आहे असा अर्थ निघाला त्याच्यात. याला बुद्रुक माणूस पाहिजे, बुद्रुक. आता बुद्रुक तुमच्या मागे बसलेले दिसत आहेत. किती 70-80 आहेत का? किती? 95. मग कळलं पाहिजे ना. मग 2 रुपये पोत किंवा 4 आणे मजुरी. 4 आणे मजुरी. मग आता माझं आणि त्यांचं वय जुळतं झालं हे कळू नये का तुम्हाला? विठ्ठल 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 ऐकायला येत नाही. ऐकायला येतं ना बरोबर ते. पैसे भरले. कोर्ट खटल्याचा काय नंबर पंबर काय असेल तो, तारीख मिती, हा 2 तारखेला पोहोचायच्या आत सगळे पैसे भरले. ज्या ग्रस्तानं रस्त्याला आडवं होऊन विचारलं त्या ग्रस्तानं पैसे भरले. मला निघून गेले. आग्रस्त गेला, तोंड उतरलेले पैशाने आज काय होतं काय नाही, काय कोर्टाचा निकाल लागतोय. घरदार विकून काय लागेल निकाल तो कोर्टाचा काय सांगावा. गेला दुःखी आहे. नाव पुकारलं गेलं, हजर झालं माणूस रडत रडत. वकील संपला म्हणे तुमचा खटला आणि जा. खटला कसं काय संपला? तुमच्या नावाचे पैसे भरले. पैसे कोणी भरले? मी तर काही भरले नाही. मला काही आई बाप भाऊ कोणी आहेत पैशावाले त्यांनी भरले तर तसंही काही नाही. कोणी काका मामा त्यांना काही मी बोललो, कोणी मला बोललंय असंही काही नाही. पैसे मी ते काही भरले नाही. तर तुमच्या नावावर खटल्यामध्ये जी काही रक्कम होती कोणा एका ग्रस्तानं ते सगळे पैसे भरले. ते तुमचा खटला संपला. जा. ज्या कोणाचे पैसे होते त्याला पैसे मिळाल्यावर आता खटला चालवायची गरज काय? स्वतःचं नाव कळू दिलं नाही की कोण मी गोमाजी वलदा चिमाजी त्या मी पैसे भरलेत आहे हे नाव नाही. आज काय झालं म्हणजे म्हणतात आमच्या नावाची पाटी लावा. कशाला पाटी लावा आणि काय करा? काय पाटी लावता कुठं? फरशी बसवतो आमचं दगडावर नाव कोरा म्हणजे बुटासह तुडवतील त्याच्या बापाला. कशाचं नाव काय पुरुषार्थ केला आणि काय नाही. देवाला धर्माला 2 पैसे द्यायचे आणि त्यांच्या यांच्या पाठीवर नाव लिहा. वेरूळच्या लेण्या कोरल्यात आहे, अजिंठ्याची लेणी कोरली. ज्या कोणी कोरली त्याचं नाव आहे का तिथं?
काय खर्च लागला असेल? हजारो लोक काही दिवस काम केलं असेल, ते 12-12 वर्ष केलं असेल काम, का 25 का 50 वर्ष केले. काय खर्च लागला असेल? ज्या कोणी खर्च केलाय, एखादा राजा महाराजाचा असेल, त्याला स्वतःचं नाव तिथे कोरायला काय हरकत होती? आहे का नाव? जे कोणी आहे ते असे आहेत, आणि जे कोणी आपलं काहीतरी चला झालं त्याला ताळ नाही, मेळ नाही, दान करायचं एवढं एवढं, त्याचा बाबरा करायचा काहीच्या काही बाबरा. एक श्रीमंतग्रस्त होते. कीर्तन समाप्त आलंय. या अभंगाचा अर्थ तुम्हाला पुन्हा मला सांगायला पुन्हा दुसरं कीर्तन इथं ठेवावं लागेल, इथं किंवा कुठं. आता मला वेळ जर नाही तर मी तरी काय करू? तुम्ही बसत असले संध्याकाळपर्यंत, मग जे होईल ते जे घडेल ते घडेल. आणि कीर्तनाची सवय नाही तुम्हाला, आणि सवय असेल नसेल पण त्याचा उपयोग तरी काय आहे? कशा करता कीर्तन आहे? इथं हिंसा तर मागेच बंद झालेली आहे. तालुक्यातून कळावं, आणखी इतर लोकांना कळावं. कोणी नजर चुकीने इथं येऊ नये, गैरसमजुतीनं सगळ्याला कळावं इथं हिंसा बंद आहे. हे कळण्याकरता म्हणून हे आजचं कीर्तन आहे, आणि जाहीर झालेलं आहे कीर्तनातून. याच्या पूर्वी झालंय, आज आहे. समस्त गावकरी मंडळी खंडाळा आणि ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी या म्हसोबा देवाच्या पुढं, खंडाळा गावच्या या म्हसोबा देवाच्या पुढं पंचक्रोशीतल्या सर्वजन दुनियेचं असं मत आहे, अशी इच्छा आहे, त्या ठिकाणी कोणीही हिंसा करू नये. कसलीही पशु पक्षाची हिंसा करू नये. हिंसा बंद आहे, हे आजच्या कीर्तनातून सगळ्याला जाहीर केलं जात आहे. ग्रामपंचायत समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं खंडाळा. विठ्ठल पैसे कोर्टात भरले, त्या ग्रस्ताचं केवढं मोठं काम केलं महाराज. दुःखी ग्रस्त आहे, संपत्ती आहे, त्याचा उपयोग आहे. हा पुष्कळाजवळ संपत्ती सडून जाते, सडून. त्या निवडणुकीला काढतात, कुठल्या कुजलेल्या उंदरानं खाल्लेल्या का त्या वाळीनं खाल्लेल्या वाटा. मग काही फेकून द्यावं लागतात, काही दिल्या तर दिल्या कोणाला, काही फेकूनही द्यावं लागतात. वाळवी खाते, पैसा वाळवी खाईल, उदयी लागेल, साई लागेल, पण जन दुनियेला कोणाला वापरात कमी जास्त काय अडचणीला संकटाला देतील, असं घडलं या काळात. अवघड आहे विठ्ठल. पैसे भरणारे ग्रस्त तुम्हाला सांगून गेलो की स्टेशनावर ज्यांनी बॅग खुली म्हणून घरी पोहोचवली. खुली नाहीये, मी पैशाची गरज नाहीये मला. हे लोक आहेत आणि त्यांचे असे काम करतात. कसा समाज आहे, समाज कसा आहे, त्यात 4 लोक कसे सज्जन आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. सगळा समाज सज्जन असला तरी 4 लोक आजही आहेत, आणि यांच्याच पुण्यावर कसं तरी एवढं तेवढं आपण जगतोय. हे 4 लोक संपले म्हणजे मग पाणी संपलं, पिकही संपलं, आणि मग आपल्याला मरायच्या शिवाय दुसरी काय गती आहे? खाल तर काहीतरी स्वतःच्या पुण्याईनं, स्वतःच्या कमाईचं खाल. काही कमाई नसेल, पुण्याही नसेल, तर तुम्हाला द्यावं तरी कोणी कुठलचं कशाचं. असे काही सज्जन देवही केलेल्या कर्माचं फळ देत असतो. देव फुकट पोसील का एवढ्या लोकाला? फुकट पोसील तर लोक आळशी होतील. आळशी नाही हो, फुकट कोणाचं खाऊ नये. आळशी नाही हो, चोऱ्या नाही कराव्या, फुकट कोणाचं खाऊच नाही महाराज.
साधू फुकट खातो तर त्या साधूला सुद्धा भलता त्रास होतो, रोग होतात, आजार होतात फुकट खाल्ल्याबद्दल. फुकट काय करो, आकाश शक्ती आहे, हातपाय दिले ते एकानं कष्ट करून दुसऱ्याला आहे तर खावा, म्हणजे कसं करता येतं खावा? लोया कशा करता? कष्टानं जगाव, श्रमानं जगाव. आणि म्हणून श्रीमंत माणूस तसाच समाज सुधारक माणूस, तसाच विचारी माणूस, समाजाला कळावं. म्हणून काही लोक किती चांगलं वागतात हो, पण समाज अजूनही पुन्हा जिथल्या तिथं जसा तसा आहे. सगळा नसला तरी काहीतरी समाज काय आहे काय नाही, आपण कोण आहोत आणि काय करायला पाहिजे एवढंही कळू नये आजच्या युगात म्हटल्यावर. आता म्हणावं तरी काय या माणसाला, विठ्ठल कोर्टात पैसे भरले तरी स्वतःचं नाव कळून न देणारा माणूस ईश्वरचंद्र विद्यासागर, बंगालचा एक महान सुधारक पुढारी, समाजाकडे थोर माणूस. एक अध्यक्ष पूर्वीची कथा. माणसं सज्जन असावेत, चांगले असावेत, वरच्या लेवलची माणसं, काहीच्या काही चांगले हो, पण हा समाज सुधारण्याकरता तेही वाटतील ते प्रयत्न करतात. अनादी काळापासून सुधारण्याचा प्रयत्न चालू, तरी अद्याप चंद्रावर माणूस जायचा, जाऊनही आला. याही काळामध्ये अजून माणसं सुधारत नाहीत. संगणक युग आहे हे, अणुयुग आहे, परमाणु युग आहे. तात्पर्य माणूस हा माणूस पाहिजे. माणूस माणूस असेल संसार चांगला करेल, माणूस माणूस असेल परमार्थ करेल, माणूस माणूस असेल तर परोपकार करेल, सगळ्या गोष्टी चांगले करेल. आणि चांगल्या गोष्टी करण्याकरताच हा मनुष्य जन्म आहे. विठ्ठल अमेरिका या प्रांतामध्ये, देशामध्ये काही एक काम, सरकारी काम, 10-5 माणसं, 10-5 माणसावर कोणी एक मुकादम म्हणतात, त्याच्यावरचा एक कारभारी कोण असेल तो. काहीतरी एका ठिकाणी एक लाकडाची लाट पडलेली आहे आणि ती मोटारीत घालून कुठं न्यायची. तेव्हा ती झाड जोड वजनदार लाट, माणसं 10 असं ती लाट उचलतायत आणि वर कुठं डोक्याच्या वर, एक डोक्या इतक्या उंचीवर खालून उचलून ठेवायची. ती 10 माणसं उचलतायत, त्याच्यावरती एक कोणीतरी अधिकारी मनुष्य आहे, तो त्या लोकांच्या नावानं आरडतो, ओरडतो, शाबास शाबास, उचला, थोडं राहिलं, 4 बोटं उचला, लावा जोर. आरडतो ओरडतो, उभा कमरेवर हात ठेवून, कशी तरी खांद्यापर्यंत जाते, कुठं कानापर्यंत जाते, की लगे खाली ढासळ. 2-5 वेळेला झाला. त्याच रस्त्याने एक घोडेस्वार जात होता. त्यानं पाहिलं काय चाललंय, उचलली लाट, तो माणूस, हा थोडं राहिलं, 4 बोटं, थोडं राहिलं, 4 बोटं, उचला उचला असं म्हणायचं. कसं तरी खालून ती लाट आणता 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 पोटापर्यंत, छातीपर्यंत, खांद्यापर्यंत आली. म्हणजे उग थोडीशी वर होते नव्हते की पुन्हा खाली टाकले.
2-5 वेळेला झालं, खालीच लाट गेली. घोड्यावरच्या माणसानं पाहिलं, घोडा बांधला झाडाला, उतरून आले. सांगितलं का हो, हे 10 माणसं आहेत, हे लाट बघा खांद्यापर्यंत जाते, बघा इथून एवढं डोक्यात एक विधभरच वर सरकायला पाहिजे. इथं एका माणसाच्या शक्तीची आणखी जरा गरज आहे, तुम्ही थोडा हात लावा, आत्ता वर लाट जाईल. तो जो कोणी होता यांच्यावरचा काम घेणारा, त्यांनी सांगितलं हो रस्त्यानं जा म्हणे, तुम्हाला कोणी सांगितली पाहिजे, तुमचं काम तुम्ही पहा म्हणे. अहो यांच्यावरचा मी अधिकारी आहे, यांच्याकडून काम घ्यायचं काम आहे माझ्याकडं, फक्त यांच्याकडून काम घ्यायचं, मी अधिकारी आहे, तुम्ही मला उचलायला सांगता हो, तुम्हाला काही अक्कल तरी आहे का, जा रस्त्यानं. तो माणूस पुढे सरकला, त्यानं हात लावला, त्यानं आपलं 1 2 3 थोडं थोडं असं म्हणता म्हणता हा माणूस जो उभा राहिलेला घोड्यावरून उतरलेला, त्यानं हात लावला, सटकन सगळ्याच्या 11च्या शक्तीनं लाट गेली. ते हा जो ज्यानं नवीन हात लावला घोड्यावर बसून आलेला, यानं नमस्कार केला, नमस्कार, त्यानं नमस्कार. बा म्हणे, अशा अडचणीच्या कामाला तुम्हाला जर एखाद्या माणसाची गरज भासली तर मला तुम्ही फोन करून बोलवा. माझा पत्ता जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिका, व्हाईट हाऊस. अमेरिका, जॉर्ज वॉशिंग्टन, व्हाईट हाऊस म्हटल्याबरोबर अध्यक्ष झाला ना तो, अमेरिकेचा अध्यक्ष आहे, त्यानं हात लावला मला. कोणता अधिकार आहे? आणि हा 10 माणसाचा आहे, वरचा एक अधिकारी, तो म्हणतो की माझ्याकडून यांच्याकडून काम घ्यायचं, फक्त माझ्याकडे काम आहे. हात लावल्यावर मग माझा काय राहिलं, मग मी तर खाली घसरलो, मग हे मी सारखेच झालो. आता त्या जॉर्ज वॉशिंग्टन माझा पत्ता आहे, मला फोन करा, अडचणीत सापडला तर मी येईन तुम्हाला सहकार्य मदत करायला. तिच्या अंगाचं पाणी झालं असेल ना, यानं जर केलं असतं तर त्याचे 3-13 करायला 8-12 आणि 3-13 करायला किती वेळ लागला असता. हे शहाणी माणसं आहे, शहाणे ते शहाणे, कर्तबगार ते कर्तबगार, विचारी ते विचारी. जगामध्ये असे विचारी माणसं पाहिजे असतात. उगा खोगीर भरती, हा त्याचं टांगडं धरून उडतोय, तो त्याचं टांगडं धरून उडतोय, एकमेकाला पाडतायत, कोणी कोणाला पुढे सरकू द्यायला तयार नाही, सगळे सगळ्याला खड्ड्यात घालायला पाहतात. हा स्वभाव, ही माणुसकी. काय उन्नती होणार, कुठं उन्नती होणार, किती होणार, मग कसा पाऊस पडेल, का पडत नाही, का पडू नये, काय करायचं पडून, कशा करतं देवानं. या असली दुनिया पोसायला देवानं पाऊस द्यावा. एकदा असा खूप ऊस पिकला ना, असा भाव आला उसाला, पूर्वीचा का कधी नाही, उगे 400 रुपये टन भावाला एकदम. हल्लीची गोष्ट त्या सोडून, हल्ली खत मोत खर्चाचं सगळं वाढल्यामुळं आज तुम्हाला तिकडे काही मिळलं टन तरी ते शेतकऱ्याला पुरं पडत नाही. पूर्वीचा काळ एकदम पैसे मिळाले शेतकऱ्याला. असं झालं की आता काय करून काय नाही, कुशाल दारू प्यायचं लोळायचं, हो दारू पिऊन लोळायचं, पैसा भरमसाठ मिळाला त्यांना, तो सहन होया बुद्धीला. बुद्धी बेशुद्ध करायचं साधन म्हणजे दारू.